पोलीस स्टेशन MIDC अकोला येथे दाखल अपराध क्रमांक 282/2025 कलम 309-335 BNS संदर्भाने प्रेस नोट। सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे किशोर भाऊराव भोयर वय 47 व्यवसाय शेती राहणार शेलगाव तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम हे दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती येथून त्याची 4 व्हीलर गाडीने चालक नामे परेश इंद्राणी यांच्यासह अकोला येथे आले। अकोला येथील जय महाकाली बार अँड हॉटेल MIDC नंबर 4 मूर्तिजापूर रोड अकोला येथे जेवणासाठी थांबले। तेथे फिर्यादीचे अनोळखीचा आरोप नामे पवन बाळू गवाडे यांनी फिर्यादी सांगण्याप्रमाणे हॉटेलमध्ये एक नेहा रोडे नावाची महिला बोलावून तिची फिर्यादीसोबत ओळख करून दिली। फिर्यादी व आरोपी नेहा रोडे हे जय महाकाली बार अँड हॉटेलमधील एका रूममध्ये गेले। तिथे फिर्यादी यांनी दारू जास्त प्रमाणात पिल्याने महिला आरोपीने आरोपी क्रमांक तिचा पती नामे लघु विकास जोडे व आरोपी पवन बाळू गव्हाडे यांना हॉटेलची रूममध्ये बोलावून फिर्यादी यांच्या हातातील 14 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ज्यामध्ये हिरा पन्ना किंमत अंदाजे 1,40,000 रुपये, 9 ग्रॅम वजनाची बादामी सोन्याची अंगठी ज्यावर घोड्याचे चिन्ह काढलेले किंमत 95,000 रुपये, 7 ग्रॅम वजनाची बदामी सोन्याची अंगठी किंमत अंदाजे 85,000 रुपये असा एकूण 3,20,000 रुपयांचा एकूण 3 सोन्याच्या अंगठ्या मारहाण करून जबरदस्तीने हिसकावून काढून घेतली। तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी अपराध नंबर 282/2025 कलम 309-635 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला। सदर गुन्ह्यातील आरोपी लहू विकास रोडे राहणार खडकी अकोला व आरोपी नेहा लहू रोडे वय 30 राहणार खडकी अकोला, पवन बाळू गवाडे राहणार शांततानगर बाळापूर रोड जुनी शहर अकोला यांचा शोध घेऊन त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। अटक आरोपी यांना दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी विद्यमान न्यायालयात हजर करून आरोपी क्रमांक 1 व 3 यांचा दिनांक 16 ऑक्टोबर 2025 पोवेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे। आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना आरोपीकडून गुन्ह्यातील सोन्याच्या 3 अंगठ्या एकूण किंमत 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल तसेच आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल एकूण 3,40,000 रुपये किंमत असा सर्व एकूण मुद्देमाल 3,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला आहे। गुन्ह्यातील महिला आरोपी नेहा ही न्यायालयीन कोठडीमध्ये असून आरोपी क्रमांक 1 व 3 पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे। गुन्ह्याचा अधिक सखोल तपास करणे असल्याने आरोपितांचा वाढीव पोलीस कस्टडी रिमांड परत घेण्यात येते। सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजय चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।